नमस्कार. आज आपण Google लॅब्सच्या एका नवीन आणि खरंच खूप इंटरेस्टिंग AI टूलबद्दल जाणून घेणार आहोत. त्याचं नाव आहे विस्क AI. असं म्हटलं जातंय की हे टूल व्यवसायांसाठी व्हिज्युअल कंटेंट बनवण्याची पद्धतच बदलून टाकू शकतं. चला तर मग पाहूया यात नक्की काय खास आहे. बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AIचा वापर आता बिझनेसमध्ये सगळीकडेच होतोय. म्हणजे डेटा ॲनालिसिसपासून ते टेक्स्ट लिहिण्यापर्यंत. आणि आत्ता तर AI व्हिज्युअल्सच्या दुनियेतही एक मोठी क्रांती घडवत आहे. तर आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपण AI आणि बिझनेसचं नवं युग समजून घेऊ. मग विस्क AIची ओळख करून घेऊ, ते काम कसं करतं हे बघू. त्यानंतर त्याचे व्यवसायासाठी काय उपयोग आहेत आणि भविष्यात असे टूल्स कसे असतील यावरही एक नजर टाकू. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या सेक्शनपासून. आजच्या काळात AI हे फक्त एक फॅन्सी तंत्रज्ञान राहिलेलं नाही, तर ते व्यवसायाचा एक खूप महत्त्वाचा भाग बनलाय आणि त्यामुळे कामाच्या पद्धतीत खूप मोठे बदल होताना दिसत आहेत. खरं तर व्यावसायिक जगात आता AIचा वापर खूपच वेगाने वाढतोय. त्यामुळेच विस्क AI सारखी खास तयार केलेली टूल्स खूप महत्वाची ठरत आहेत, कारण ती थेट व्यवसायांच्या गरजा पूर्ण करतात. आता येऊया आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे, विस्क AI. तर मग हे विस्क AI नक्की आहे तरी काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हे Google लॅबचं एक असं नवीन टूल आहे जे शब्द नाही तर चक्क चित्र वापरून आपल्या व्हिज्युअल आयडियाजला प्रत्यक्षात आणतं. इंटरेस्टिंग आहे ना? पण मग हे काम कसं करतं? या टूलमध्ये असं काय विशेष आहे? चला यामागचं तंत्रज्ञान थोडं समजून घेऊया. आणि इथेच तर खरी गंमत आहे. या टूलमध्ये तुम्हाला लांबलचक टेक्स्ट कमांड्स किंवा प्रॉम्प्ट्स लिहायची गरजच नाहीये. विस्क AIची खासियतच हीच आहे की ते चित्रांनाच इन्ग्रीडियंट्स म्हणून वापरतं. त्यामुळे हे वापरायला खूपच सोपं आहे. याची प्रोसेस म्हणजे जणू काही एक व्हिज्युअल रेसिपी बनवण्यासारखीच आहे. बघा किती सोपं आहे. स्टेप 1, एका फोटोमधून एक सब्जेक्ट म्हणजे विषय निवडा. स्टेप 2, दुसऱ्या फोटोमधून सीन म्हणजे बॅकग्राऊंड निवडा. स्टेप 3, तिसऱ्या फोटोमधून तुम्हाला हवी ती स्टाईल निवडा. आणि बस, AI या तिन्ही गोष्टींना एकत्र करून एक अगदी नवीन आणि जबरदस्त व्हिज्युअल तयार करतं. याचा प्रत्यक्ष फायदा काय होतो? तर बघा, जिथे पारंपरिक पद्धतीने डिझाईन करायला खूप वेळ लागायचा, पैसाही खर्च व्हायचा, तिथे विस्क AI हेच काम काही मिनिटांत आणि खूपच कमी खर्चात करून देतं. ठीक आहे, हे सगळं ऐकायला तर छान वाटते, पण याचा व्यवसायांना नक्की कसा उपयोग होतो? चला, याचे काही प्रॅक्टिकल उपयोग पाहूया, विशेषतः मार्केटर्स आणि क्रिएटर्ससाठी. मुख्यत्वे 3 क्षेत्रांमध्ये याचा जबरदस्त फायदा होऊ शकतो. एक म्हणजे मार्केटिंग अँड ब्रँडिंग, दुसरं ई-कॉमर्स आणि तिसरं अर्थातच डिझाईन आणि क्रिएटिव्ह इंडस्ट्री. मार्केटिंगचा विचार करा. सोशल मीडियासाठी रोजच्या रोज आकर्षक पोस्टर्स आणि जाहिराती लागतात. हे टूल वापरून कंपन्या वेळ आणि पैसा दोन्ही वाचवू शकतात आणि जबरदस्त डिझाईन्स तयार करू शकतात. आणि ई-कॉमर्स व्यवसायांसाठी तर हे एक वरदानच आहे. कल्पना करा, एकच प्रॉडक्ट आहे, पण ते वेगवेगळ्या आकर्षक बॅकग्राऊंडमध्ये आणि स्टाईलमध्ये दाखवून ऑनलाईन कॅटलॉग किंवा जाहिराती खूप जास्त प्रभावी बनवता येतात. आणि डिझायनर्स आणि क्रिएटिव्ह लोकांसाठी? त्यांच्यासाठी तर हे साधन म्हणजे त्यांच्या कल्पनांना वेगाने प्रत्यक्षात आणण्याचा एक राजमार्गच आहे. नवीन आयडियांचे प्रोटोटाइप्स मिनिटांमध्ये तयार करता येतात, ज्यामुळे क्रिएटिव्ह प्रक्रियेला एक वेगळीच गती मिळते. चला, आता थोडं भविष्याकडे पाहूया. विस्क AI हे फक्त एक टूल नाहीये. ते आपल्याला भविष्यात क्रिएटिव्ह टूल्स कशी असतील याची एक छोटीशी झलक दाखवत आहे. आणि हे सगळं शक्य झालंय ते गुगलच्या जेमिनी आणि इमॅजिन सारख्या अत्यंत पॉवरफुल AI मॉडेल्समुळे. यामागे खूप मोठं आणि प्रगत तंत्रज्ञान आहे जे या टूलला इतकं अचूक आणि क्रिएटिव्ह बनवतं. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न ज्यावर विचार करायला हवा. विस्क AI सारखी ही नवीन साधने केवळ व्हिज्युअल्स तयार करण्यापुरती मर्यादित राहतील, की ती आपली काम करण्याची, विचार करण्याची आणि काहीतरी नवीन निर्माण करण्याची संपूर्ण पद्धतच बदलून टाकतील?